नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी मानसी आपले स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत राजेश मिश्रा यांच्यासह माजी नगरसेवकांचा प्रवेश. शिंदे सेनेचा भाजपला झटका आणि उद्धव ठाकरे यांची सेना शहरात गुंडाळी. गर्भपाताच्या गोळ्यांची 4 डॉक्टरांनी का केली खरेदी? आरोग्य विभागाद्वारे चौकशी दाबण्याचा उद्योग, जिल्हाधिकाऱ्यांनी करावी चौकशी. RRC नेटवर्कच्या सर्वेत हजारो लोकांनी केले मतदान. तुम्ही पण तुमच्या पसंतीच्या उमेदवाराला करा लाईक. प्रभाग 11 आणि 12चा ग्राउंड रिपोर्ट आणि सहभागी व्हा RRCच्या सर्व्हेमध्ये. अकोला शहराचा प्रत्येक प्रभागाचा ग्राउंड रिपोर्ट केवळ RRCवर. विशेषाधिकार हनन प्रकरणात अकोल्यातील 4 पत्रकारांना कैद. माफीवीर पत्रकाराची झाली सुटका. आता सविस्तर बातम्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा आणि इतर 5 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. राजेश मिश्रा यांच्या पक्षप्रवेशावेळी शिवसेनेचे इतर पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय असून भाजपने कट्टर हिंदुत्वाचा चेहरा गळाला का लावला नाही, अशी विचारणा आता होत आहे. शुक्रवार रात्री उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी त्यांच्यासोबत 5 माजी नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश म्हणजे राजेश मिश्रा आणि त्यांच्या साथीदारांना धनुष्यबाण उपलब्ध करणारा ठरला आहे. इतकेच नाही तर या धनुष्यबाण निशाणीसह मोठी शिदोरी शिंदे सेनेच्या माध्यमातून मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार विजय अग्रवाल यांना राजेश मिश्रा यांनी शह दिला होता. ही ओली जखम मिश्रा यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशाने बरी होते काय हे पाहण्यासारखे असेल. विधानसभेची ती जखम जर चिघळली तर अकोल्यात भाजप महापालिका निवडणूक महायुतीच्या बॅनरखाली लढणे शक्य नाही. राजेश मिश्रा या कट्टर हिंदुत्वाच्या चेहऱ्याला भाजपाने नाकारले की त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले नाही, असाही मुद्दा राजकीय पातळीवर उपस्थित होत आहे. राजेश मिश्रा यांच्यासारखा कट्टर शिवसैनिक भाजपमध्ये आला असता तर मोठा हिंदुत्वाचा जनाधार भाजपाच्या पाठीशी राहिला असता. पण भाजप अंतर्गत घडामोडींनी ही संधी दिली नसल्याची माहिती राजेश मिश्रा यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे गटाची शिवसेना कमजोर झाली आहे. उद्धव ठाकरे गटाने राजेश मिश्रा यांना थांबविण्यास केलेली काटकसर समोर आली आहे. राजेश मिश्रा शिंदे सेनेत जाणे हे उद्धव ठाकरे गटाचे मोठे अपयश अधोरेखित करत आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी राजेश मिश्रा यांनी शिंदे सेनेत मारलेली उडी त्यांना राजकीय दृष्ट्या तारून नेणारी ठरणार आहे. इतकेच नाही तर मिश्रा आणि अग्रवाल यांच्यातील मतभेद या निमित्त दूर होतात की वाढतात हे पाहण्यासारखे असेल. राजेश मिश्रा यांनी अकोल्यातील शिंदे सेनेच्या मोठ्या नेत्याला सोबत न घेता केलेला पक्षप्रवेश हा अनेकांच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे. मिश्रा यांच्या प्रवेशाबरोबर महानगर प्रमुख पदाची शिंदे सेनेकडून झालेली घोषणा शिंदे सेनेतील इतरांसाठी पोटदुखी ठरू शकते. एकूण राजेश मिश्रा यांच्यासह झालेल्या माजी नगरसेवक प्रवेशाने शिंदे सेनेने मोठा निशाणा भाजप, उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यावर लगावला आहे. एकूणच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणातून अनेक तीर निघाले असून भाजपसाठी हा शह आहे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरणार आहे. एक्चुअल में देखिए सब लोग ऐसा कि जिधर पाड़ला रहता है उधर भागते सब लोग, और अभी बीजेपी का ज़्यादा है. वो हो सकता है कि उन्होंने वो हिसाब से किया होगा. त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे पक्षप्रवेश केलेला आहे त्यांनी. आणि आमच्या प्रभागात जर पाहायचं असेल तर 4 नगरसेवक आहे, त्यामध्ये 3 नगरसेवक तर दिसतच नाही. एकच नगरसेवक आहेत ते दिसतात, जनतेच्या म्हणजे सेवेत राहतात कायम, ते म्हणजे अनिल काका करड.
हेच एकमेव नगरसेवक आहे की जे लोकांच्या संपर्कात राहतात, दिसतात. ते मॅडम मागच्या बारीने त्यांची वोटिंग पडली होती ना, त्या कारणाने मग त्यांना पर्यायच नव्हता आणि त्यांना दुसऱ्याच्या जातशिवाय, कारण की ते आमदारकीला राहते ते त्या वेळेस पडले होते, त्या कारणामुळे ते त्याच्यात गेले असते. अच्छा, शिंदे सेनेची गटबाजी राजेश मिश्राच्या प्रवेशाने कमी होईल का असं वाटतं का तुम्हाला? हो कमी होईल. हो. राजेश मिश्रा आणि त्यांच्या इतर शिवसैनिकांना भाजप आणि इतर पक्षांनी का स्वीकार नाही केला? हे बघा कसं असतं, प्रत्येकाचे आपापले विचार असतात. कदाचित त्यांचं भविष्य शिवसेनेमध्ये असं त्यांना वाटत असते, कारण ते शिवसेनेचे होते आधी, निष्ठावंत म्हणून ते शिवसेनेतच राहिले. पण आज त्यांची जी घुसपट होत होती त्यामुळे त्यांनी शिवसेनेला त्याग दिला, विचार सोडले. पण शिवसेना सोडली नाही त्यांनी. ते उद्धव सेनेच्या ऐवजी एकनाथ शिंदेकडे गेले आणि एकनाथजींचं कार्य आज महाराष्ट्राला माहिती आहे. वो ईमानदार, अपने पार्टी के प्रति ईमानदारी उन्होंने कायम रखी, इसके लिए उन्होंने उनका साथ नहीं छोड़ा. बस यही एक बहुत बड़ा रीज़न है. और उद्धव जी कोई ऐसा गलत काम करे नहीं थे उनके नज़रों में. राजेश मिश्रा जी को और उनके जो कार्यकर्ता हैं उनको भाजपा यानी और पक्ष ने क्यों नहीं स्वीकार किया? करना चाहिए था, नहीं करा, गलत किया. कर लेते थे तो शायद अच्छा हो जाता. शहर के विकास में काम में आता था वो काम. शहर के विकास में कुछ ना कुछ अच्छा काम करते थे राजेश भैया. उद्धव ठाकरे शिवसेना एवढी सोडली की सध्या एकनाथ शिंदे हे आहे, त्यामुळे जो शासनात चालू आहे त्यांच्याकडे गेल्यावर फार चांगलं राहील, मला तरी असं वाटते बघ. आणि शिवसेना एक झाली तर अजून सर्वात जास्त महत्त्वाचं हे होऊन जाईल. आणि राजेश मिश्रांची परिस्थिती अशी आहे, राजेश मिश्रांनी जे राजकारण केलं, राजेश मिश्रांनी जो समाजसेवाचा व्रत घेतला, राजेश मिश्रांचे जे आतापर्यंत निवड आले ते फक्त आणि फक्त शिवसेनेच्या भरोशावर, कारण त्यांचा वडिलोपार्जित त्यांचे वडीलही शिवसैनिक होते. आणि उद्धव सेनेमध्ये त्यांचा म्हणजे कसं, जे हिंदूवादी जी व्यवस्था आहे, हिंदूवादी जे उपक्रम आहेत ते त्यांना तिथं राबवता येत नव्हते आणि त्यांचं तिथे गळचिपी होऊन आली होती. त्याच्यामुळं त्यांनी शिवसेनेला त्याग द्यायचाच होता त्यांना, पण तो काळ, ती वेळ यायची होती आणि योगायोग ती वेळ आली. उद्धव सेनेतून ते शिंदे सेनेत गेले, बाळासाहेबांच्या विचारांना पुढे नेणार आहेत. आणि कदाचित ते जर असते तर आतापर्यंत ही भाजपची जी सीट गेली, ही गेली नसती. ती जर शिवसेने उद्धव सेनेच्या ऐवजी शिंदे सेनेत असते तर ही सीट गेली नसती भाजप. जिल्ह्यात गर्भपाताच्या गोळ्यांची सर्रास विक्री होत असून त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. इतकेच काय तर PCP NDT समितीची या सर्व प्रकरणातील भूमिका संशयास्पद आहे. अकोला शहरातील 4 डॉक्टरांनी गोळ्या विकत घेतल्याचे स्पष्ट झाले असताना त्या डॉक्टरांनी मात्र यावर नकार दिला आहे. अकोल्यातील पील कॉलनीतील मेसर्स श्रीनिवास फार्मा यांनी अकोल्यातील 4 डॉक्टरांना गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री केली. यामध्ये डॉक्टर मुकेश राठे, डॉक्टर कविता राठे, डॉक्टर निथिका रघुवंशी, डॉक्टर वर्षा बडगुजर यांचा समावेश आहे. पण यांनी चौकशी समितीला गोळ्या विकत घेतल्या नसल्याचा दावा केला आहे. पण प्रत्यक्षात त्यांनी गोळ्या विकत घेतल्याचे कागदोपत्री सिद्ध होत आहे. असे असताना या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पील कॉलनीतील मेस श्रीनिवास फार्मा या पेढीच्या तपासणीत डॉक्टरांनी गर्भपाताच्या गोळ्या खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रीनिवास फार्मा या पेढीने डॉक्टरांनी मागणी केल्यानंतर डॉक्टरांची सही असलेली विक्री बिले आणि औषधांची रक्कम पेढीस अदा केल्याचा पुरावा सादर केला आहे. त्यात डॉक्टर मुकेश राठे, डॉक्टर कविता राठे, डॉक्टर नितिका रघुवंशी यांच्या हॉस्पिटलकडून डॉक्टर वर्षा बडगुजर यांनी खरेदी केल्याचा अहवाल अन्न व औषध विभागाने दिला आहे. त्यांनी या डॉक्टरांची पुन्हा तपासणी करण्याची गरज वर्तवली आहे. अकोला महापालिकेच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकण्यापूर्वीच RRC नेटवर्कने संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. युट्यूबवर सुरू झालेल्या या जनमत सर्वेक्षणात हजारो नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 11 आणि 12चा सर्वे सुरू होत आहे, तर तुम्हीही तुमचा आवडता आणि योग्य उमेदवार निश्चित करा. 2017 मध्ये शेवटच्या वेळी महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर 2022 मध्ये निवडणूक होणे अपेक्षित होते, परंतु कोरोना महामारी, राजकीय उलथापालथी आणि आरक्षणाच्या गुंतागुंतीमुळे आता थेट 2025-26 मध्ये महापालिकेचा निवडणूक सोहळा होणार आहे. या गेल्या 3-4 वर्षात अकोलेकरांच्या प्रभागात ज्या कार्यक्षम समाजसेवकांनी काम केले आहे ते तुमचे भावी नगरसेवक बनणार काय, हा प्रश्न आज उपस्थित होत आहे.
म्हणूनच 2017 मध्ये असलेले विद्यमान नगरसेवकच प्रभाग 11 आणि 12 मध्ये पुन्हा हवेत आहे की नकोत याचे यूट्यूबवर झटपट सर्वेक्षण सुरू झाले आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत तुम्ही अवश्य सहभागी व्हा. ही लोकप्रियता चाचणी केवळ तुमच्या पसंतीच्या उमेदवाराला, लोकांच्या मनातील नेत्याला समोर आणण्यासाठी आहे. अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये स्थानिक पातळीवर काय परिस्थिती आहे याचा शोध RRCने घेतला आहे. आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांनी थेट ग्राउंड रिपोर्ट तयार करत प्रभागातील खरी वस्तुस्थिती तुमच्या समोर आणली आहे. तर पाहूया प्रभाग 11 मध्ये सध्या काय चित्र आहे याचा सविस्तर आढावा. आपण आहोत आता प्रभाग क्रमांक 11 मध्ये आणि कोठडी बाजारमध्ये सुद्धा आपण आलेलो आहोत. हे कॉटन मार्केट माझ्या पाठीमागे बघताय तुम्ही, कॉटन मार्केट आहे, कोठडी बाजार आहे. इथला खूप मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे इथली स्वच्छता, इथले स्ट्रीट लाईट आणि इथला जो रोडचा जो अतिक्रमणाने भाग घेरलेला आहे तो अतिक्रमणाचा खूप मोठा मुद्दा कोठडी मार्केट आणि कॉटन मार्केटमध्ये आपण सध्या आहोत प्रभाग क्रमांक 11 मध्ये. शहराचा गजबजलेला व मुख्य बाजारपेठ असलेला परिसर प्रभाग 11 मध्ये येतो. कापड बाजार, सराफा बाजार अशी मोठी बाजारपेठ असलेल्या परिसराला चहूबाजूंनी अतिक्रमणाचा विळखा बसलेला आहे. काही राजकीय नेते व प्रशासनाच्या इच्छाशक्ती अभावी या भागातील अतिक्रमण वर्षानुवर्षापासून जैसे थे आहे. विकासापासून हा परिसर कोसो दूर आहे. रस्ते खराब, स्वच्छतागृहे नाहीत, नाल्यांची अवस्था दयनीय अशी परिस्थिती प्रभागाची आहे. आमच्या भागात कोणताही विकास झाला नाही, विकासाच्या नावावर फक्त मते घेतली जातात अशा प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी दिल्या. प्रभाग क्रमांक 11चा अ भाग हा नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात OBC साठी राखीव आहे, तर ब भाग आणि क भाग महिला सर्वसाधारण अर्थात खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आहे, तर ड भाग हा सर्वसाधारण अर्थात खुला आहे. प्रभाग क्रमांक 11 हा अकोल्यातील जुना व ऐतिहासिक पण आजच्या घडीला सर्वाधिक उपेक्षित भाग आहे. या प्रभागात गवळीपुरा, हनुमान बस्ती, तेलीपुरा, माळीपुरा, जुना कॉटन मार्केट, किराणा बाजार, बैतपुरा, कालाचबुत्रा, सराफा बाजार असे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले गजबजलेले भाग येतात. बहुसंख्य मुस्लिम मतदार असलेल्या या प्रभागात 2017 मध्ये काँग्रेसने वर्चस्व राखत 4 पैकी 3 नगरसेवक निवडून आणले होते, तर 1 अपक्षाने विजय मिळवला होता. या प्रभागाचा विकास कागदावरच असल्याचे वास्तव आहे. पायाभूत सुविधा, नाल्यांची दुरावस्था, खड्ड्यांचे रस्ते, अतिक्रमण, बाजारपेठेतील कोंडी आणि स्वच्छतेचा पूर्णतः अभाव या भागात जाणवतो. विशेष म्हणजे हा भाग महानगरपालिका मुख्य कार्यालयासमोरच असूनही सुविधांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. प्रभागात अल्पसंख्याक समाजाचे मोठ्या प्रमाणावर मतदार असून काँग्रेसला कल मिळत आला आहे. स्वच्छता, पथदिवे, नाल्या, रस्त्यांची दुरावस्था अशा मूलभूत समस्या कायम आहेत. प्रभागात गेल्या काही वर्षांमध्ये विकास कामे अपेक्षेप्रमाणे झाली नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. सर्वत्र घाण, स्वच्छतेचा अभाव प्रभाग 11 मधील रहिवाशांसमोर सर्वात मोठी आणि ज्वलंत समस्या म्हणजे नाल्यांची दुरुस्ती. नाल्यांचे काँक्रिटीकरण किंवा सफाई येथील नागरिकांनी कधी पाहिलेली नाही. 20 वर्षांपासून नाल्यांचा प्रश्न तसाच आहे. निवडणुकीत वचन दिले जाते, पण निवडून आल्यानंतर कोणीच लक्ष देत नसल्याची खंत मतदारांनी व्यक्त केली. प्रभागात कोणतीही विकासात्मक कामे झालेली नाही. ठिकठिकाणी कचरा पडून राहतो. पावसाळ्यात पावसाचे पाणी घरामध्ये शिरते. डासांची मोठी समस्या आहे. रस्त्यांवर पथदिवे नाहीत. रस्ते खराब आहे. कोणताही विकास गेल्या 10 वर्षात झाला नाही. प्रभागातील नाल्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. समस्या सोडविण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. आमच्या गल्लीतल्या नाल्यांचे काम कधीच झाले नाही. चिखल, कचरा, दुर्गंधी ही तर रोजचीच समस्या आहे. पावसाळ्यात परिस्थिती भयानक होते. पाणी घरात शिरते, सामान खराब होते, आजार वाढतात. निवडणूक आली की सगळ्यांना प्रभाग आठवतो, पण विकास मात्र कधीच दिसत नाही. नाले दुरुस्त करण्याचे आश्वासन वर्षानुवर्ष दिले जात आहे. अंतर्गत रस्त्यांवर पथदिवे नाहीत. बहुतांश अंतर्गत रस्त्यांवर पथदिवे नाही किंवा बंद आहेत. परिसरातील अंतर्गत रस्ते पथदिवे नसल्याने अंधारात असतात. रात्रीच्या वेळी अनेक चोरीच्या घटना घडतात. प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे कधीच लक्ष देत नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या. रस्त्यांची दुर्दशा, काही भागातील रस्ते अत्यंत खराब आहेत. खड्डेमय, उखडलेले रस्ते असल्याने बाजारपेठेतील व्यावसायिक संताप व्यक्त करतात. बाजारपेठेत मूलभूत सुविधांचा पूर्ण अभाव आहे. सराफा, जुना कापड बाजार ही ठिकाणे दिवसभर गर्दीने भरलेली असतात, पण येथे स्वच्छतागृहे नाहीत. कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाही.
पाण्याची व्यवस्था नाही, पथदिव्यांचा अभाव, वाहन पार्किंगची सोय नाही, महिलांना आणि वृद्धांना स्वच्छतागृह नसल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागतो. बाजारामध्ये रोज प्रचंड गर्दी असते, पण रस्ते इतके अतिक्रमणाने भरलेले आहेत की पायी चालणे सुद्धा अवघड होते. हातगाड्या, फेरीवाले, अनाधिकृत दुकाने सगळ्यांनी रस्ते व्यापले आहेत. महापालिकेने अतिक्रमण विरोधी मोहीम काढली तरी ती 1 दिवसापुरतीच मर्यादित असते. दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्व काही तसेच. अतिक्रमणधारकांना पाठीशी घातले जात असल्याने कोणी त्यांना हात लावत नाही, हे सर्वांनाच माहीत आहे. 2017च्या निवडणुकीतील चित्र महापालिकेच्या 2017 झालेल्या निवडणुकीत प्रभाग 11 मधील 3 जागांवर काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते, तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला होता. प्रभाग 11 मधील अ गटात काँग्रेसच्या जैननबी शेख मते 4160, ब गटातून काँग्रेसच्या शाहीन अंजुम मते 6324 व ड मध्ये काँग्रेसचे झिशान हुसेन विजयी झाले होते. मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणाची समस्या, रस्त्यालगत 4 चाकी गाड्या लागू नयेत यासाठी मनपाच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी फेरीवाल्यांना दंड आकारतात. दर 2 महिन्यातून ही मोहीम राबविण्यात येते. मोहीम बंद झाल्यानंतर पुन्हा लघु व्यावसायिक फेरीवाले अतिक्रमण करतात. अतिक्रमण काढण्याची मोहीम निरंतर सुरूच असते. मात्र आतापर्यंत रस्ते अतिक्रमण मुक्त झाले नाहीत. शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमण मुक्त होऊन मोकळा श्वास कधी घेणार असा प्रश्न आहे. मोहम्मद अली रोड परिसरात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे. कचरा रोज रस्त्यावर पडलेला असतो. महापालिकेचे वाहन कधी येते कधी येत नाही याचा काही ठराविक नियमच नाही. कचरा साचल्याने कुत्रे, माशा यांचा त्रास वाढला. सर्वात आश्चर्य म्हणजे महापालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या अगदी जवळ हा परिसर आहे आणि तरीही स्वच्छतेकडे पूर्ण दुर्लक्ष केले जाते. रस्त्यांची अवस्था वाईट आहे. कोणतीही विकास कामे झाली नाहीत. नाल्यांची दुरुस्ती नाही, रस्त्यांचा खराब, बाजारपेठेत स्वच्छता, शौचालय, पाण्याचा अभाव, अतिक्रमण, वाहतूक कोंडी या समस्या आहेत. तर प्रभागात गवळीपुरा, हनुमान बस्ती, तेलीपुरा, माळीपुरा, कलालची चाळ, सावतराम चाळ, जुना कॉटन मार्केट, जंगम मठ, कोठडी बाजार, किराणा बाजार, बैतपुरा, कालाच्या बुत्रा, सराफा बाजार, मच्छी मार्केट, मोहम्मद अली रोड, भाजी बाजार हा भाग येतो. आपण आहोत प्रभाग क्रमांक 11, कलाल चाळ, कोठडी बाजार, मार्केट बाजार, शिवचरण पेठ, हनुमान बस्ती हा बहुतेक जेमतेम भाग आणि पूर्ण भागाचा आढावा आपण सध्या प्रभाग क्रमांक 11 कलाल चाळ या भागात आहोत. इथला जो रोड, माझ्या कॅमेरापासून तुम्हाला रोडची अवस्था दाखवलेली आहे, कुठे रोड आहे आणि कुठे नाही आहे. हनुमान बस्तीमध्ये जो प्रॉब्लेम आपण बघितला तो सगळ्यात मोठा होता की नाल्यांचा मोठा प्रॉब्लेम तिथे आला. तिथे नाली सफाई कामगार इथे रेग्युलर येत नाहीत आणि लाईटचा पण जेमतेम हाच प्रॉब्लेम आहे. माझं कॅमेरा पर्सन तुम्हाला टोटली रोडची अवस्था पण दाखवत आहे की येत्या काही वर्षात किती नगरसेवकांनी इथे त्यांची कामगिरी केली आहे आणि किती नाही केलेली आहे. वस्ती मात्र इथली दाट आहे, लोकसंख्या पण इथली जेमतेम खूपच दाट आहे. पण काम बघून घ्या, आमचे कॅमेरा पर्सन तुम्हाला दाखवत आहेत. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन राम तिवारी सोबत, RRC न्यूज, अकोला. महापालिकेच्या प्रभागांची भौगोलिक रचना तशीच आहे. म्हणजेच 2017 मध्ये जसा प्रभाग होता तसाच तो कायम आहे. पण स्थानिक नागरिकांच्या मूलभूत समस्या आजही कोणत्या आहेत याचा सखोल आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांनी. तर पाहूया प्रभाग 12ची सद्यस्थिती आणि जनभावना काय आहेत. शहरातील प्रशासकीय व उच्च मध्यमवर्गीयांची सर्वाधिक वस्ती असलेला महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या प्रभाग 12 मध्ये विकासाच्या बाबतीत असमतोल आहे. शासकीय कार्यालयांचा परिसर चकाचक असून निवासी भागांमध्ये नागरिकांना अनियमित पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे. काही भागांमध्ये रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा व विजेच्या अनियमिततेच्या समस्या कायम आहेत. तर उच्चभ्रू वस्त्यांमध्ये विकास कामे झपाट्याने पूर्ण झाल्याचे चित्र आहे. शहराच्या मध्यवर्ती स्थानी हा प्रभाग असूनही अनेक मूलभूत सुविधा लोकांना अद्यापही स्वप्नवत आहेत. प्रभागात काही ठिकाणी बरीच विकासात्मक कामे झाली आहेत, पण काही भागात पाणी पुरवठाही नियमित नसल्याचे वास्तव आहे. या प्रभागात अ भाग हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे, तर ब भाग हा ओबीसी महिला अर्थात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे. तर क भाग हा खुल्या गटातील महिलेसाठी, तर ड भाग हा खुल्या गटासाठी अर्थात सर्वसाधारण म्हणून सुटला आहे. प्रभाग क्रमांक 12 हा अकोल्यातील निवासी, व्यापारी आणि प्रशासकीय दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे
आळशी प्लॉट, नवरंग सोसायटी, राधाकिसन प्लॉट या ठिकाणी रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर. पत्रकार कॉलनी, आंबेडकर नगर, महसूल कॉलनी, खोलेश्वर परिसरात पाणी पुरवठा अनियमित आहे. काही वेळा तिसऱ्या दिवशी पाणी येते तर काही वेळा 7 ते 8 दिवसाआड पाणी पुरवठा होतो. ज्या नागरिकांना महापालिकेच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागते त्यांना अनियमित पाणी पुरवठ्यामुळे समस्यांना तोंड द्यावे लागते. रस्त्यांची अवस्था दयनीय. प्रभागातील अनेक गल्ल्यांमध्ये रस्ते उखडलेले, खड्डेमय आहेत. प्रभागातील काँक्रीट रस्त्याची अवस्था दयनीय आहे. काही वर्षातच या रस्त्यांना तडे गेले आहेत. गुणवत्तेचा अभाव असल्याने काही महिन्यातच रस्ते पुन्हा खराब झाल्याने विकास कामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. उद्यानांचे विकास काम, पथदिवे, पाणीपुरवठा व्यवस्था सुधारलेली दिसते. त्या तुलनेने महसूल कॉलनी, सिव्हिल लाईन, पत्रकार कॉलनी येथे विकास दिसून येत नाही. जनता बाजार परिसरात साचलेले कचऱ्याचे ढीग ही अकोलेकरांची मोठी समस्या आहे. आंबेडकर नगर या भागात नागरिकांना आजही अनेक समस्या आहेत. कुठे रस्ते उखडलेले तर पाणी पुरवठा अनियमित होतो. वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाचा विळखा. तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा कार्यालय परिसरात वाहनांची दररोज प्रचंड गर्दी असते. त्यामुळे या भागात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. कार्यालयीन कामानिमित्त येथे येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांमुळे रस्त्यावर कोंडी होते. शासकीय कार्यालय असलेल्या संपूर्ण परिसरात रस्त्यांच्या दुतर्फा अतिक्रमण झाले आहे. या समस्येकडे कोणीच लक्ष देत नसल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. 24,000 लोकसंख्या असलेल्या या प्रभागात काही भागात नाल्यांचे काँक्रिटीकरण नाही, रस्ते उखडलेले व निकृष्ट, पाणी पुरवठा अनियमित, विजेच्या खंडित पुरवठ्याचा त्रास, पथदिवे बंद व अपुरे लाईट्स मोठी समस्या आहे. आंबेडकर नगर, पत्रकार कॉलनी, महसूल कॉलनी, सिव्हिल लाईन, आळशी प्लॉट, जनता बाजार, रजपूतपुरा, खोलेश्वर, पोलीस वसाहत, नवरंग सोसायटी, तहसील कार्यालय परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, राधेनगर, राधाकिसन प्लॉट हा भाग प्रभागात आहे. 2017च्या निवडणुकीतील राजकीय चित्र. महापालिकेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीत प्रभाग 12 मधील 4 जागांपैकी 3 जागांवर भारतीय जनता पार्टीने विजय मिळवला तर 1 जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली होती. प्रभागातील बहुतांश मतदार हा उच्च मध्यम वर्ग व सुशिक्षित श्रेणीत गणला जातो. लोकसंख्या व क्षेत्रफळानेही प्रभाग मोठा आहे. 2017 साली झालेल्या निवडणुकीत प्रभाग 12 अ गटातून भाजपाच्या तिकिटावर जान्हवी संतोष डोंगरे मते 6,362, ब मधून हरीश रतनलाल आलिमचंदानी मते 6,777, ड मधून अजय रमेशचंद्र शर्मा मते 4,114 निवडून आले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर क मधून मते 3,888 गटातून उषा जगजितसिंग विरक विजयी झाल्या होत्या. भाजप विजयी ठरलेल्या 3 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. कार्यालय, मनपा कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तहसील कार्यालय, पोलीस वसाहत यामुळे हा भाग नेहमी गर्दीने गजबजलेला असतो. शासकीय कार्यालयांचा परिसर, रस्ते अंतर्गत, नाल्यांची व्यवस्था व पथदिव्यांमुळे चकाचक आहे. मात्र निवासी वस्त्यांमध्ये काही मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे वास्तव आहे. महसूल कॉलनी, आंबेडकर नगर, पत्रकार कॉलनी, जनता बाजार, खोलेश्वर, राजपूतपुरा या भागात काही रस्त्यांची दुरावस्था, नाल्यांचे निकृष्ट काम, पाणी पुरवठा अनियमित, विजेचे वारंवार खंडित होणे तसेच कचरा व्यवस्थापनाचा अभाव या समस्या कायम असल्याचे नागरिक सांगतात. एकंदरीत विकास कामांचा असमतोल या प्रभागात दिसून येतो. प्रभागातील ही कामे गरजेची. आंबेडकर नगर, खोलेश्वर, पत्रकार कॉलनीतील काही रस्त्यांचे काँक्रिटीकरण, नाल्यांची मोठ्या प्रमाणात साफसफाई व बांधकाम, नियमित पाणी पुरवठा व्हावा. प्रशासकीय कार्यालयांच्या परिसरात पार्किंग व्यवस्था अंतर्गत रस्त्यांवर पथदिवे बसविणे. मी नेहा पाटील, राम तिवारी सोबत, RRC न्यूज, अकोला. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत किमान आधारभूत किमतीवर सुरू असलेल्या नाफेडच्या सोयाबीन खरेदीत 9 डिसेंबर रोजी गंभीर प्रकार उघडकीस आला. खरेदी केंद्रावर कार्यरत असलेला आरुष पटेल नामक ग्रेडर अधिकृत नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. वाहन खाली करण्यासाठी 5,000 रुपयांची मागणी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले असून यावेळी संबंधित ग्रेडरला मारहाण झाल्याची माहिती आहे. खरेदी केंद्रावर बनावट ग्रेडर काम करू लागतो, पैशाची मागणी करतो. शेतकऱ्यांची ही फसवणूक असून याची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी आहे. ग्रेडिंग दरम्यान नाहक कारणे देत गाड्या रद्द केल्या जात असल्याने शेतकऱ्यात असंतोष खदखदत होता. यापूर्वीही अशाच प्रकारामुळे 2 दिवस खरेदी बंद ठेवण्यात आली होती. पुन्हा एकदा प्रकार घडल्याने नाफेडची खरेदी ठप्प झाली.
दरम्यान राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष राम म्हैसने यांच्या नातेवाईकांकडूनही पैशाची मागणी झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी म्हैसने यांनी वरिष्ठांकडे तक्रार दाखल करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाला नवे वळण देत 11 डिसेंबर रोजी NCML कंपनीचे महाराष्ट्र हेड कपिल देव्यास अकोट येथे आले असता आरुष पटेल नावाचा कोणताही ग्रेडर आमच्या कंपनीत कार्यरत नाही असा दावा त्यांनी केला. मात्र अकोट खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष हिदायत पटेल यांनी जिल्हा प्रतिनिधींनी आय कार्ड व नियुक्तीपत्र दाखवून संबंधिताची नियुक्ती केल्याचे सांगितले. इतकेच नाही तर देव्यास यांच्या अधिकृततेवर प्रश्नचिन्ह लावले आहे. त्यामुळे नेमका खरा कोण याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे आतापर्यंत झालेल्या खरेदीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आपल्या इथे सोयाबीनची नाफेड मार्फत खरेदी चालू होती. त्या खरेदीमध्ये जो ग्रेडर आहे नाफेडचा तो शेतकऱ्याजवळून पैशाची मागणी करत होता. प्रत्येक वाहनाचे 5,000 रुपये मागत होता. त्याचा आम्ही व्हिडिओ काढला. व्हिडिओ काढल्यानंतर त्याला विचारणा केली तर तो उडाउडीचे उत्तरं देऊ लागला. तर त्याची आम्ही रीतसर तक्रार केली. त्याचा आमच्याजवळ व्हिडिओ पण आहे पैसे मागण्याचा. त्याची तक्रार केली. तो इथून अधिकारी तो काढण्यात आला. अधिकारी काढल्यानंतर आज त्यांचे वरिष्ठ अधिकारी आले नाफेडचे. त्यांना विचारणा केली तर त्यांचं म्हणणं असं आलं की बुवा हा आमचा ग्रेडरच नाही आहे. ज्यांनी माल घेतला आतापर्यंत शेतकऱ्याचा तो आमचा ग्रेडरच नाही आहे. म्हणजे हा शेतकऱ्यासोबत किती मोठा फ्रॉड झालेला आहे. हे एक शोकांतिका आहे. याच्या मागं कोण आहे नेमकं हे कोणाच्या आशीर्वादाने झालं आणि हे ज्यांनी केलं त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. एवढीच आमची शेतकऱ्यांची मागणी आहे. अकोला शहरात कचरा गोळा करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी मनमानी करत आहेत. नियमानुसार व्यावसायिकांकडून 120 रुपयाऐवजी 250 ते 300 रुपये वसूल केले जात असल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत. शहराचा कचरा साफ करण्याऐवजी व्यापाऱ्यांचे खिसे साफ केले जात आहे. कचरा गोळा करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर कोण नियंत्रण ठेवणार हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. अकोला शहरातील कचरा गोळा करणाऱ्या नागपूरच्या अर्बन एन्व्हायरमेंट लिमिटेड कंपनीचे कर्मचारी मनमानीवर उतरले आहेत. नियमानुसार अकोल्यातील नागरिकांच्या घरातून निघणाऱ्या कचरा संकलनासाठी 50 रुपये आणि व्यावसायिक आस्थापनामधून निघणाऱ्या कचरा संकलनासाठी 120 रुपये घेणे आवश्यक आहे. परंतु कंपनीच्या कचरा गाड्यांवर कार्यरत कर्मचारी व्यावसायिक आस्थापनांकडून 250 ते 300 रुपये मनमानी पद्धतीने वसूल करत आहेत. विशेष म्हणजे घंटा गाडीवर लावलेल्या लाऊडस्पीकरवरून नागरिकांच्या घरातून निघणाऱ्या कचऱ्यासाठी 50 रुपये आणि व्यावसायिक आस्थापनामधून निघणाऱ्या कचरा संकलनासाठी 120 रुपये अशी घोषणा केली जाते. असे असूनही कंपनीचे कर्मचारी व्यावसायिकांकडून 250 ते 300 रुपये वसूल करत आहेत. जो व्यावसायिक जास्त पैसे देण्यास नकार देतो तेथील कचरा संकलित न करता त्यांना कारवाईची धमकी दिली जात आहे. एका अर्थाने शहरात हा जिजिया कर वसूल केला जात आहे. कंपनीला दररोज किमान 210 मेट्रिक टन कचरा गोळा करणे अनिवार्य आहे. परंतु कंपनीकडून दररोज केवळ 100 मेट्रिक टन कचराच गोळा केला जात आहे. त्यामुळे शहरात जागोजागी घाणीचे साम्राज्य दिसत आहे. याची दखल घेऊन काही दिवसांपूर्वी अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने यांनी संबंधित कंपनीला कारण दाखवा नोटीस बजावली होती. असे असूनही संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून कचरा संकलन केले जात नसल्यामुळे शहरातील नागरिक घराबाहेर कचरा टाकत आहेत. ज्यामुळे घाण वाढत आहे आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील कचरा गोळा करण्याऐवजी व्यावसायिकांना लुटणाऱ्या अर्बन एन्व्हायरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी शहरातील व्यावसायिक करत आहेत. राज्यातील आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवार पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने आपले नामांकन दाखल करू शकतील, असे आज राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्व उमेदवार ऑफलाईन अर्ज दाखल करू शकतील. राज्यात 29 महानगरपालिका, 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत उमेदवारांना फक्त ऑनलाईन नामांकन सुविधा दिली होती. परंतु राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या विरोधामुळे नंतर ऑफलाईन अर्ज भरण्याची परवानगी देण्यात आली होती.
दरम्यान निवडणूक आयोगाने संबंधित महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना संभाव्य दुहेरी नावे असलेल्या मतदारांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मतदार आपले नाव शोधू शकतात. यासोबतच मताधिकार नावाचे मोबाईल ॲप देखील विकसित करण्यात आले आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांना ऑफलाईन नामांकन दाखल करण्याची सुविधा मिळाल्यामुळे नामांकन दाखल करताना उमेदवार आपले शक्ती प्रदर्शन करू शकतील. अकोला महानगरपालिका प्रशासनाने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू केली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाणे यांनी शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली आणि निवडणुकीच्या तयारीचा सखोल आढावा घेतला. बैठकीत त्यांनी सर्व विभागांना आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच सर्व आवश्यक कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. महानगरपालिका निवडणुकीसाठी पुढील आठवड्याच्या सुरुवातीलाच आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनपाच्या निवडणूक कक्षाकडून तयारीला अंतिम रूप दिले जात आहे. मुंबईतून साहित्य संकलन करणे, दुबार नावांची पडताळणी करणे आणि कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीसाठी सरकारी विभागांना पत्रे पाठवली जात आहेत. याशिवाय विद्युत विभागाकडून लवकरच ईव्हीएम मशीनची तपासणी आणि चाचणी केली जाईल. महापालिका आयुक्तांनी प्रामुख्याने शहरातील मतदान केंद्राची पाहणी आणि पडताळणी करण्यावर तसेच मतदार याद्या अद्ययावत ठेवण्यावर विशेष भर दिला. निवडणुकीसाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मागणीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाला तातडीने पत्र पाठवण्याचे आदेश त्यांनी दिले. महापालिका निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निवडणुकीशी संबंधित सर्व छोटी मोठी कामे त्वरित पूर्ण करावी असे निर्देशही आयुक्तांनी दिले. यावेळी आयुक्त लहाणे यांच्यासह बैठकीत अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, उपायुक्त विजय पारतवार, उपायुक्त दिलीप जाधव आणि सर्व सहाय्यक आयुक्तांसह अधिकारी उपस्थित होते. आमदार अमोल मिटकरी यांनी दाखल केलेल्या विशेषाधिकार हक्कभंग प्रकरणी अकोल्याच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या 4 पत्रकारांना विधान परिषद सभापती यांनी 5 दिवसांची कारावासाची शिक्षा दिली आहे. यामुळे अकोला जिल्ह्याच्या पत्रकारितेत खळबळ उडाली. यूट्यूब पत्रकार गणेश सोनोने, हर्षदास सोनोने, अंकुश गावंडे व अमोल नांदुरकर यांना सभापती यांनी 5 दिवसांची शिक्षा सुनावली आहे. तर यूट्यूब चॅनल सत्यलढाचे संपादक सतीश देशमुख यांनी या प्रकरणात माफी मागितल्यामुळे त्यांना सभापतींनी माफ केले आहे. पत्रकारावर केलेल्या कारवाईचा अकोला जिल्हा पत्रकार संघातर्फे निषेध व्यक्त केला आहे. अकोला शहराच्या गेल्या कित्येक वर्षांच्या इतिहासात पत्रकारांना शिक्षा होण्याची पहिलीच वेळ आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी पत्रकारांविरुद्ध विधान परिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला होता. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत राजेश मिश्रा यांच्यासह माजी नगरसेवकांचा प्रवेश. शिंदे सेनेचा भाजपला झटका आणि उद्धव ठाकरे यांची सेना शहरात गुंडाळी. गर्भपाताच्या गोळ्यांची 4 डॉक्टरांनी का केली खरेदी? आरोग्य विभागाद्वारे चौकशी दाबण्याचा उद्योग. जिल्हाधिकाऱ्यांनी करावी चौकशी. RRC नेटवर्कच्या सर्वेत हजारो लोकांनी केले मतदान. तुम्ही पण तुमच्या पसंतीच्या उमेदवाराला करा लाईक. प्रभाग 11 आणि 12चा ग्राउंड रिपोर्ट आणि सहभागी व्हा RRCच्या सर्व्हेमध्ये. अकोला शहराचा प्रत्येक प्रभागाचा ग्राउंड रिपोर्ट केवळ RRCवर. विशेषाधिकार हनन प्रकरणात अकोल्यातील 4 पत्रकारांना कैद. माफीवीर पत्रकाराची झाली सुटका. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,41,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.